भारतीय संविधानाची किंमतच नाही ना. महात्मा गांधी चालवान कोणते काम करून घ्या तुमचं, म्हणजे नोट चालवान काम करून घ्या. मग हे नालायक लोक आहेत का? कलेक्टर, अधीक्षक अभियंता यायच्या प्रमाणपत्राला, यायच्या परिपत्रकाला हे शासन असताना जर किंमत नसेल, मग हे नालायक लोक आहेत ना. कलेक्टर बी नालायक आहे मी सांगतो. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ हे कार्यकारी अभियंता आहेत जे बिल स्वीकारतात. महत्वाची गोष्ट, प्रदीप कनिराम जाधव म्हणजे मे पीके जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी, एवढ्या मोठ्या माणसाला एवढी माती खायची गरज काय? त्याच्यापाशी आज जवळपास 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे. 2000 मध्ये या माणसाच्या पाशी काहीच नव्हतं. हा माणूस जंगलातले लाकडं विकत होता. त्यांच्या पत्नीकडे त्यावेळेस राशन दुकान होतं आणि आज यांच्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी. मग ही प्रॉपर्टी आली कुठून? या बनावट प्रमाणपत्रावरूनच आली. याची चौकशी व्हायला पाहिजे. हे अधिकारी, मान्य कार्यकारी अभियंता, त्याचं पद मला वाटतं काहीतरी मास्टर ऑफ स्ट्रक्चर आहे. बरोबर. यायला शोभते का हे? अहो हे यायला गव्हर्नमेंट यायला खपवून कसं घ्यायला लागलं? दुसरी महत्वाची गोष्ट, कार्यकारी अभियंत्यांना खोटे कागदपत्र पीके जाधवचे स्वीकारले, त्याला दाखल केलं खरे म्हणून, ते अधीक्षक अभियंत्यांना उघडले. मग मुख्य अभियंत्याकडे हे तक्रार गेली. मुख्य अभियंत्यानं या कार्यकारी अभियंत्यावर म्हणजे प्रिया पुजारीवर शोकाज नोटीस का नाही सोडली? 1, 2, 4 अनुसार त्याच्या चार्जशीट का नाही भरली? चार्जशीट 1, 2, 4 नुसार आणि शोकाज नोटीस का नाही सोडली यांनी? काय शासन काय करायला लागलं? गव्हर्नमेंटचा पगार हे घेते, जनतेच्या कराचा पैशातून हे लोक पगार घेतात. हे मालक नाही, हे नौकर आहेत. पण यायला हे आमदार लोक चालवतात. ससाने सारखे, नितीन भुतडा सारखे. मी तुम्हाला हमखास सांगतो, नाही तर पीके जाधवचं पूर्ण प्रकरण उघडा तुम्ही, त्याच्यात घुसा. जर ससाने आणि भुतडा नाही निघाले तर माझ्यावर गुन्हे दाखल करा. यांचे सगळे काम हे कागदोपत्री आहेत. याचं कारण असं की आमदाराचा यांच्यावर दबाव आहे, खासदाराचा दबाव आहे आणि त्याचे पर्सेंटेज त्या लोकप्रतिनिधीला यांना द्यावाच लागतात. त्याच्यामुळे हे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन आणि त्या कामाला मानक मापदंड जे दिलेत हे सगळे कागदावर आहेत. कठोर गुणवत्ता हमी प्रक्रियाचं एकही काम सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद अंतर्गत नाही. मी तुम्हाला खमखास सांगतो. अहो हे नालायक माणसं आहेत का? ठेकेदार, तुमचे ठाणेदार बी 19 तारखेला रिपोर्ट दिला. स्वतः कार्यकारी अभियंत्याच्या अधिकारावरून उपअभियंत्यानं ठाणेदार गुन्हे दाखल करत नाही. अहो हे ठाणे चालवायले कशासाठी? तुम्ही हप्ते घ्यायसाठी, गरीब लोकांवर अन्याय करायसाठी? तुमचा कायदा, शांतता, सुव्यवस्था तुमची आहे कुठं आहे? तुम्ही कायद्यानं चालायसाठी आहे ना. मग पीके जाधववर 19 तारखेला जो रिपोर्ट दिला मान्य ठाणेदाराने, तो त्याच्यावर गुन्हे दाखल का नाही केले? नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. यापूर्वी आपण बघितलं होतं की जे सार्वजनिक बांधकाम विभाग, ज्यास PWD असे संबोधले जाते, त्यामध्ये कशा प्रकारे एका कन्स्ट्रक्शनदारामार्फत, ज्याचं नाव पीके जाधव असे आहे, त्यांच्या मार्फत टेंडर काम मिळवण्यासाठी चुकीचे डॉक्युमेंट दाखल केले आणि काम मिळवले सुद्धा. परंतु जे तक्रारदार आहे पुंडलिक शिंदे यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा केली. वेळपर्यंत ते उपोषणाला सुद्धा बसले होते. परंतु कशा प्रकारे एक अधिकारी एका विभागामार्फत त्यांना आर्थिक निधी पुरवणाऱ्या कंत्राटदारावर किंवा त्या कंत्राटदाराची कशा प्रकारे पाठराखण करतात, आज आपण तेच बघणार आहे. कशा प्रकारे हे प्रकरण चालू आहे, कोणत्या स्टेजवर आहे, त्या संपूर्ण घटनेची चर्चा आज आपण जे तक्रारदार आहे पुंडलिक शिंदे यांच्याच सोबत करणार आहे. सर्वप्रथम आपण जी तक्रार केली होती पीके जाधव यांच्यावर, नेमकं तक्रार थोडक्यात सांगा, म्हणजे जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना कळून येईल आणि सद्यस्थितीमध्ये ती कोणत्या स्टेजवर आहे ते सांगा. आत्ताच्या स्टेजला सदरची तक्रार ही वसंतनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे. कारण 19 मार्च 2024ला मी उपोषणला 18 मार्च 2024 पासून मी उपोषण चालू केलं होतं पुसदला. कारण तत्पूर्वी मी 4 तारखेला म्हणजे 4 मार्चला मान्य मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो. त्या ठिकाणी यवतमाळचे अधीक्षक अभियंता श्री धोत्रे साहेब हे माझ्यापाशी आले. त्यांनी 5 तारखेला माझं उपोषण सोडलं. मला लेखी आश्वासन दिले की मी 7 दिवसाच्या गुन्हे दाखल करतो. त्याच्यानंतर मी 7 दिवसाची वाट पाहिली.
परंतु गुन्हे दाखल होत नव्हते. त्याच्यानंतर मी लगेच 19 तारखेला पुन्हा आणखी नोटीस दिली की बाबा तुम्ही जर गुन्हे दाखल नाही केले तर मी पुसदच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसतो. आणि मी उपोषणाला बसलो. त्यानं उपोषणाला बसेपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. त्याच्यानंतर उपोषणाला बसल्यानंतर कारवाईला गती मिळाली आणि 19 तारखेला कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांनी अधिकार उपअभियंता अनिल राठोड जे डिग्रजचे उपअभियंता आहेत आणि पुसदचे उपकार्यकारी अभियंता आहेत त्यांना दिले आणि त्यांना वसंतनगर पोलीस स्टेशनला 19 मार्च 2024ला रिपोर्ट दिला. म्हणजे मला त्यांनी ती वशी दाखवली, त्याची ओरिजिनल प्रत मला दिली नाही. त्यांनी मला पत्र दिलं आहे की बा आम्ही गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांना आम्ही पत्र दिलं म्हणून ते माझ्यापाशी पत्र आहे त्याचं. आणि आज रोजी प्रकरण दाखल झालं, गुन्हे दाखल झाले नाहीत हे तेवढंच खरं आहे. बरं, हा जो विषय आहे पी.के. जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी, अगदी थोडक्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे घोळ केला आणि त्यावेळी या अधिकाऱ्यांनी त्यांची पाठराखण करत कशा प्रकारे हे डॉक्युमेंट समोर ढकलले हे प्रकरण सांगा थोडक्यात. बरोबर. काय झालं, उंबरखेड सार्वजनिक बांधकाम उपविभागात एक 12 कोटीचं सिमेंट रस्त्याचं काम निघालं होतं. त्या कामाला अनुभव प्रमाणपत्र हे 9,49,00,000 आवश्यक होतं आणि ते 9 कोटीचं काम पी.के. जाधवकडे नव्हतं. त्यांचं सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत एक 6,88,00,000 काम होतं. त्या कामामध्ये त्यांना प्रमाणपत्र 4,21,00,000 भोकरच्या अभियंत्यानं दिलं. परंतु पी.के. जाधवला ते काम घ्यायचं होतं, ते काम मॅनेज होतं आणि ते काम मिळवून देण्यासाठी उंबरखेडचे जे आमदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथं आर्थिक मदत केली. तसंच बीजेपीचे जे तिथे जे नितीनजी भुतडा आहेत, बीजेपीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून ती मदत आमदाराला झाली आणि आमदारांना नंतर प्रिया पुजारी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद आणि संभाजी धोत्रे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्यावर दबाव आणला आणि दबाव आणून त्याचं बनावट अनुभव प्रमाणपत्र हे खरं आहे म्हणून दाखल करण्यासाठी भाग पाडलं आणि ते प्रमाणपत्र खोटं असलेलं अधीक्षक अभियंत्याने उघडलं. त्याचं टेंडर उघडल्यानंतर समोर जे त्याच्यात जे स्पर्धक होते, मला वाटते त्याच्यामध्ये संजय चिद्दरावर होते आणि मला वाटते एक बाजुरिया होते, यवतमाळचे, यांनी ते त्याच्यामध्ये लक्षात काय आलं त्यांचं त्यांना माहीत. परंतु त्यांनी सांगितले की याची तुम्ही हे जे त्यांनी प्रमाणपत्र दाखल केलं याची तुम्ही खातरजमा केली का. तर मग त्यांनी लगेच 27/10ला भोकरला पाठवलं आणि भोकरहून त्याची ज्यावेळेस सत्यता त्यानं पडताळणी केली त्यावेळेस मला जे अधिकृत मिळालं मी त्याच्यावर बोलतो. कार्यकारी अभियंत्यांना 9,01,00,000 मला दिलं की बा भोकरच्या कार्यकारी अभियंत्यानं पी.के. जाधव यांना 9,01,00,000 अनुभव प्रमाणपत्र दिलं. हे आमच्यापाशी आलं. त्यांचा जावक क्रमांक आहे 2999 3/11/2023 त्या पत्रानुसार त्यांनी मला कळवलं की हे त्यांना 9,01,00,000 त्यांना पुरवलं. परंतु पी.के. जाधवांना 9,61,00,000 जे दाखल केलं ते मी मला ते दिलं. सांगायचं तात्पर्य त्यांच्या भाषेत किंवा 9 कोटीचं त्यांना मिळालं, त्यांना त्याच्यावर 60 लाख वाढवले. परंतु प्रत्यक्षात पी.के. जाधवचं कामच त्याचं तर 9 कोटीचं नाही, त्याचं 6 कोटीचं काम आहे, 6,88,00,000 आणि त्याला प्रमाणपत्र 4,21,00,000 भेटलं. मग हे 9,61,00,000 आणि 9,01,00,000 झालं कुठून. याबद्दल भोकरचे कार्यकारी अभियंता, तिथले लेखा अधिकारी, तिथले उपअभियंता म्हणजे त्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता, तसेच पुसदचे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, पुसदचे लेखा अधिकारी पांडे आणि इथले उपकार्यकारी अभियंता अनिल पांडे यांनी हे प्रमाणपत्र खोटं स्वीकारलं, खोटं घेतलं आणि खोटं असल्याचं स्वीकारून त्याला खरं आहे म्हणून सादर केलं आणि ते अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांनी ते उघडलं. म्हणजे प्रत्यक्षात 4 कोटीचं ते प्रमाणपत्र आहे, त्याला 9,61,00,000 पी.के. जाधव यांनी केलं आणि प्रिया पुजारी कार्यकारी अभियंता यांनी मला 9,01,00,000 दिलं. म्हणजे याच्यात बदमाश कोण आहे? प्रिया पुजारी आहे, भोकरचे कार्यकारी अभियंता आहे, मी आहो, कोण आहे? जर माझ्यापाशी मी जर खोटं बोलायलो असेल तर मला पोलीस स्टेशनला त्याने रिपोर्ट दाखल केला, त्यांनी मला बोलावं, त्यांना बोलावं, कागदपत्र दाखल करावं, मला धारेवर धरून माझ्या गुन्हे दाखल करावं. मी पोलिसाची बदनामी करायला लागलो, सार्वजनिक बांधकाम विभागाची बदनामी करायला लागलो. मग माझ्यापाशी पत्र आले 3 कोटी, माझ्यापाशी तर अधिकृत आहे, माहितीच्या अधिकारात मला सही केली.
हे पत्र मिळाले कुठून मला? याचा खुलासा झाला पाहिजे. महत्वाची गोष्ट, प्रदीप कनिराम जाधव म्हणजे मे पीके जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी, एवढ्या मोठ्या माणसाला एवढी माती खायची गरज काय? त्याच्यापाशी आज जवळपास 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे. 2000 मध्ये या माणसाच्या पाशी काहीच नव्हतं. हा माणूस जंगलातले लाकडं विकत होता. त्यांच्या पत्नीकडे त्यावेळेस राशन दुकान होतं आणि आज यांच्याकडे 1000 कोटीची प्रॉपर्टी. मग ही प्रॉपर्टी आली कुठून? या बनावट प्रमाणपत्रावरूनच आली. याची चौकशी व्हायला पाहिजे. याच्या प्रत्येक कागदाची यानं जेवढे वर्किंग हँड केले, त्याला जे रॉयल्ट्या त्यानं जोडलेल्या आहेत ते नकली आहे की ओरिजिनल आहे? आता ओरिजिनल रॉयल्टी कशी पाहिजे की 8/3/2016 माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे एक परिपत्रक आहे, जावा क्रमांक 2020, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की कंत्राटदाराला स्वामित्व धन मोकळं केल्याशिवाय कुठलंही पेमेंट करू नये. त्याला पेमेंट गेलं कसं? जर अधिकृत ऑथोराईज केलेल्या क्वारीची त्याच्यापाशी पास ऑर्डर नाही, त्याच्या मंजूर कामाचा आराखडा नाही, मग त्याच्यापाशी कुठलाही पुरावा नसताना त्याला खोट्या बिलाच्या आधारे त्याला तुम्ही रॉयल्टी दिली कशी गव्हर्नमेंटची? आता हे जे मी कारल्याजवळचं जे पुलाचं त्याचं प्रकरण उचललं होतं, त्याच्यात सगळं या सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे रस्ते झाले, सिमेंट रस्त्याचे, इगल कन्स्ट्रक्शन कंपनी, त्यातलं निघालेलं मटेरियल त्याच्यात टाकलं आणि त्याला लिंबीच्या क्वारीचे त्याला लीड दिली, त्याला ऑथोराईज त्याला क्वारीचे त्याला पैसे दिले. मग तुम्ही त्याला रेट अनालिसिस केले, CSR दिले, SSR दिले. मग SSRचे प्रूफ कुठे आहे तुमच्यापाशी? त्याची क्रॉस चेकिंग कुठे आहे? हे अधिकारी, मान्य कार्यकारी अभियंता, त्याचं पद मला वाटतं काहीतरी मास्टर ऑफ स्ट्रक्चर आहे. बरोबर. यायला शोधते का हे? अहो हे यायला गव्हर्नमेंट यायला खपवून कसं घ्यायला लागलं? दुसरी महत्वाची गोष्ट, कार्यकारी अभियंत्यांना खोटे कागदपत्र पीके जाधवचे स्वीकारले, त्याला दाखल केलं खरे म्हणून, ते अधीक्षक अभियंत्यानं उघडले. मग मुख्य अभियंत्याकडे हे तक्रार गेली. मुख्य अभियंत्यानं या कार्यकारी अभियंत्यावर म्हणजे प्रिया पुजारीवर शोकाज नोटीस का नाही सोडली? 1, 2, 4 अनुसार त्याच्या चार्जशीट का नाही भरली? चार्जशीट 1, 2, 4 नुसार आणि शोकाज नोटीस का नाही सोडली यांनी? काय शासन काय करायला लागलं? गव्हर्नमेंटचा पगार हे घेते, जनतेच्या कराचा पैशातून हे लोक पगार घेतात. हे मालक नाही, हे नौकर आहेत. पण यायला हे आमदार लोक चालवतात, ससाने सारखे, नितीन भुतडा सारखे. मी तुम्हाला हमखास सांगतो, नाही तर पीके जाधवचं पूर्ण प्रकरण उघडा तुम्ही, त्याच्यात घुसा. जर ससाने आणि भुतडा नाही निघाले तर माझ्यावर गुन्हे दाखल करा. एवढं भयानक प्रकरण. 4 कोटीच्या प्रमाणपत्राला 9 कोटी 61 लाख करतात. हे काय मजा काय का? गव्हर्नमेंट आहे काय? बरं, पीके जाधवचं माझ्यापाशी 500 रुपयाचं ॲफिडेव्हिट आहे की माझे कुठले कागदपत्र असेल खोटे बनावट असतील तर माझ्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे या कामासाठी करारनामा जे करण्यात येणार होता ते राज्यपालासमक्ष करण्यात आला. त्याच्यासाठी 500 रुपयाचं ॲफिडेव्हिट केलं. म्हणजे करारनामा खोटा, ॲफिडेव्हिट खोटं, सगळेच खोटे. मग याला पैसे याच्या खात्यात तुम्ही भरले कसे? CSR, SSR. CSR म्हणजे त्या दिवशीचे, ज्या दिवशी तुम्ही टेंडर तुम्ही इस्टिमेट तयार केलं त्या दिवशीचे करंट रेट काय होते आणि आजचे शेड्यूल रेट काय होते. मग तुम्ही आजचे शेड्यूल रेट दिलं ना, एक 27 मार्च 2019चा GR आहे. त्याच्यामध्ये त्या कंत्राटदारांना कामाच्या नावानं ओरिजिनल डुप्लिकेट 3 प्रकारचे बिल दाखल करायला पाहिजे. त्याच्यानंतर 8/8/2019 अधीक्षक अभियंता गुन्हा मंडळ पुणे याचं एक परिपत्रक आहे की तुम्ही त्या डांबरी कामाची तुम्ही टेस्ट घेतली पाहिजे, त्याची विस्कॅसिटी टेस्ट घेतली पाहिजे. याच्यापाशी काहीच नाही ना. तुम्ही मागाना त्या कामाचे प्रूफ द्या म्हणा, त्याला त्याची चेकलिस्ट, त्याचं चेकिंग काय केलं आणि त्या प्रॉपर ट्रीटमेंट तुम्ही त्यावेळेस देता. त्याची प्रॉपर ट्रीटमेंटचे त्याचे फोटो कडे तुमचे. उदाहरणार्थ आता कारल्याचा पूल धरू, त्याला तुम्ही जर पाया त्याचा 10 फूट खोलला असेल तर त्याचे फोटो असायला पाहिजे तुमच्या खड्ड्याचे फोटो असायला पाहिजेत ना. फोटो का नाही याच्यापाशी? बरं, मी म्हणत नाही फोटो, ते MORT NDH हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्याचा क्लास आहे 125, 126 अनुसार. त्याच्यामध्ये त्याचे फोटो असायला पाहिजे, त्याची शूटिंग असायला पाहिजे. हे माहितीच्या अधिकारात मला काय देत नाहीत. म्हणजे यांचे सगळे काम हे कागदोपत्री आहेत. याचं कारण असं की आमदाराचा यांच्यावर दबाव आहे, खासदाराचा दबाव आहे आणि त्याचे पर्सेंटेज त्या लोकप्रतिनिधीला यांना द्यावाच लागतात. त्याच्यामुळे हे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन आणि त्या कामाला मानक मापदंड जी दिलेत हे सगळे कागदावर आहेत.
कठोर गुणवत्ता हमी प्रक्रियाचं एकही काम सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद अंतर्गत नाही. मी तुम्हाला खामखास सांगतो नाही. तर मी तुम्हाला जे सांगितलं 27 मार्च 2019 जे शासन निर्णय आहे त्याचे कामाच्या नावाचे मला डांबराचे कंझम्पशनच्या तुलनेत ओरिजिनल बिल द्या मला तिन्ही प्रती. त्याच्यानंतर 8/3/2016चं जे जिल्हाधिकारी साहेब मान्य जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचं जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार स्वामित्व धन मोकळ केलं म्हणजे रॉयल्टी क्लिअरचं प्रमाणपत्र द्या. त्याचप्रमाणे तुम्ही जे डांबर ज्या 30 40 60 70 आणि 80 100 जे काय ग्रेड तुमचे असतील त्या ग्रेडचं डांबर वापरल्याचे ते मुख्य अभियंता माननीय पुण्याचे त्यांनी जे 8/8/2019 जे परिपत्रक दिलं त्या परिपत्रकानुसार व्हिस्कॅसिटी टेस्ट त्याची दाखवा आणि पेनिट्रेशन टेस्ट दाखवा मला तुम्ही. काहीच नाही तुमच्यापाशी कागदोपत्री पैसे दिले. याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. याला डिसमिस करायला पाहिजे. याला खडी फोडा पडायला पाहिजे. अहो देशासाठी लोक अनेक लढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे स्वप्न भारतीय संविधानाची किंमतच नाही ना. महात्मा गांधी चालवान कोणते काम करून घ्या तुमचं म्हणजे नोट चालवान काम करून घ्या. आज सांगतो तुम्हाला मी 16 मार्चला जेवढे अग्रीमेंट केले सगळे ते बोगस अग्रीमेंट. तुम्ही त्याचे कागदपत्र तपासा. तुम्ही मागा त्याची चौकशी गव्हर्नमेंट करायला काय मला सांगा. गव्हर्नमेंटला जिथल्या तिथं गव्हर्नमेंट आहे जिथल्या तिथं अधिकारी आहेत. मग हे डिपार्टमेंट गव्हर्नमेंट फुकट कसं काय पोसा लागलं. सांगायचं तात्पर्य 4 कोटीचं सिमिलर प्रमाणपत्र 9,61,00,000 झालं कसं. कोण केलं कोठून केलं दाखल कोण केलं आणलं कोण दिलं कोण इथं स्वीकारलं कोण त्याला राईट म्हणून कोण पाठवलं त्याला उघडलं कोण. या सगळ्या चोरावर 420 गुन्हे दाखल करायला पाहिजे. याला खडी उठवा पाहिजे. त्याचप्रमाणे मला जे मॅडमनं माहितीच्या अधिकारात 9,01,00,000 पुरवलं हे त्यांच्यापाशी आलं कुठून. बरोबर. मग मला 4 कोटी माझ्यापाशी ओरिजिनल दाखवतो तुम्हाला कागदपत्र. मी मला जे कार्यकारी अभियंता याचे भोकरचे जे आहेत त्यांनी जे मला प्रमाणपत्र दिलं हे पाहिजे हे माहितीचा अधिकार हे पाहिजे ओरिजिनल हे पाहिजे पत्र आलेलं. जावं क्रमांक 267-2067-23-24 दिनांक 15/1/2024 यांनी सांगितलं की आपला दिनांक 1/11/2023 रोजीचा अर्ज हे उपकार्यकारी अभियंता जनमाहिती अधिकाऱ्याची सही आणि त्याला हे जोडलेलं प्रमाणपत्र हे 4,21,37,524 बरोबर झालं. त्याच्यानंतर यांनी जे मला प्रमाणपत्र जोडलं हे पहा हे 9,01,00,000 मला यांनी दिलं. बरोबर. त्याच्यानंतर 9,61,00,000 त्यांनी जोडलं. त्याच्यानंतर हे कामाची उंबरखेड हरदडा ढानके रस्त्याचे बांधकाम करणे 12 कोटी याची किंमत आहे. त्याच्यानंतर हे कोण्या पेपरला किती छापायची होती हे निविदा सूचना क्रमांक 6 याचा कार्यकारी अभियंत्याचा जावा क्रमांक 1626-17/4/2023 पत्र मान्य कोण आहेत हे मुख्य अभियंता यांच्याकडून 1 ते 7 लोकांना पत्र दिलं. हे कागदपत्र माझ्यापाशी हे काय नाही शिक्के आहेत ना माझ्यापाशी. प्रिया पुजारी मार्फतच हे जे पत्र निघालेलं आहे ही निविदा सूचना वगैरे आणि प्रसिद्धी करण्याबाबत हो. आणि कोण्या कोण्या पेपरला द्यायचं होतं किती वेळा द्यायचं डिटेल आहे त्याच्यामध्ये. जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर मी बोले हे माहितीच आहे शिकाय नाही हे काय ना त्याचं पत्र आहे मला माहिती दिल्याचं. हे कोण्या पेपरला दिलं 1 हे माझा माहितीचा अधिकार 17/11/2023 भोकरच्या कार्यकारी अभियंत्याला दिलेला. त्याच्यानंतर हे पी.के. जाधवचं 500 रुपयाचं हे प्रतिज्ञापत्र आहे हे खोटं आहे. कारण हे जर खरं असेल तर मग त्याचं सिमिलर प्रमाणपत्र जे आहे 9,61,00,000 ते याला असायला पाहिजे. म्हणजे हे प्रतिज्ञापत्र राज्यपालासमक्ष केलेलं आणि सिमिलर प्रमाणपत्र दोन्ही खोटे त्यानं बोलवले. त्याच्यामुळे पी.के. जाधवची तर जमानतच व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासोबत प्रिया पुजारी कार्यकारी अभियंता साबा विभाग पुसद लेखा अधिकारी संजय कुमार पांडे साबा विभाग पुसद यांची तर जमानतच व्हायला नाही पाहिजे. हे तर त्या समितीचे सदस्य आहेत. त्यांना अपलोड केलेले कागदपत्र यांना डाउनलोड केले. याच्यावर इतकं प्रेशर होतं उंबरखेडच्या आमदाराचं त्या पदाधिकाऱ्याचं की यानं हे कागदपत्र घेतले स्वीकारले आणि दाखल केले ते उघडले. परंतु याचं नशीब बेकार म्हणून त्या संजय चिंदरवार आणि बाजुरिया साहेब यांनी ते पकडलं त्याची सत्यता पडताळणी मागितली म्हणून हे बाहेर आलं. म्हणून मी तुम्हाला बोलायला लागलो. याचं सगळं श्रेय
संजय चिद्दरवार आणि बाजुरिया साहेब यांनाच जाते. यांनी हे प्रकरण उघडलं नसतं तर मी घुसलोच नव्हतो ना याच्यात. त्याच्यामुळे प्रथम मान त्या 2 मान्यवरांना देतो, बाजुरिया साहेब आणि चिद्दरवार साहेब. यात विशेष म्हणजे आता जे 3 पत्र तुम्ही दाखवले, हो, 9,61,00,000 रुपयाची जे त्या व्यक्तीची असायला पाहिजे कॅपॅसिटी असायला पाहिजे, हो. परंतु 4 कोटी आणि कितीतरी लाख रुपयाचं त्या व्यक्तीजवळ होतं, अनुभव प्रमाणपत्र मिळत होतं. हो, परंतु 9,01,00,000 रुपयाचं प्रिया पुजारी यांच्या मार्फत मला दिलं कसं आलं, ते कसं काय नेमकं तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही त्यामध्ये ते त्यांनी स्वतः माहितीच्या अधिकारात आहे. हा, त्याच्यात त्यांना त्याचा आकडा नाही आहे की 9 कोटी. हे फक्त चुकीचं आहे एवढं, कारण सदरचे वर्गण प्रमाणपत्र चुकीचे आहे म्हणते. मग त्यांना आकडा का नाही टाकला? हे याचं हे 3/11/2023 जावा क्रमांक 2999 2023 भोकरच्या कार्यकारी अभियंत्याचं पत्र आहे नांदेड जिल्ह्यातलं. त्यांनी आकडा का नाही टाकला? हे कोण कशाहून दिलं की हे पीके जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांचे वर्किंग हँड याबाबतचं सर्टिफिकेट आहे आणि संदर्भ काय दिला या कार्यकारी अभियंता पुसदचा. याचा पत्र क्रमांक आहे 4651/2023 दिनांक 27/10/2023 हे पत्र आहे. त्या संदर्भानं त्यानं जे पत्र दिलं भोकरच्या अभियंत्यानं, याच्यावर आकडाच नाही ना की मी इतक्या रुपयाचं दिलं. त्यानं त्याच्यावर आकडा का नाही टाकला भोकरच्या अभियंत्यानं? म्हणजे भोकरच्या अभियंत्यावर सुद्धा या आमदाराची आणि बीजेपीच्या कार्यकर्त्याची मोठी पकड आहे, त्याच्यावर दबाव आहे. म्हणजे उंबरखेडला दबाव पकड आहे, पुसदला दबाव पकड आहे आणि यवतमाळला सुद्धा दबाव पकड आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हा महाराष्ट्रातलं राज्य फक्त आमदार चालवतात. आमदार काय परिस्थिती आहे तुम्हाला उंबरखेड एक यवतमाळचं प्रकरण सांगतो. ते माझ्यासोबतच एक रमेश रामरावजी गिरोळकर नावाचे एक शासकीय कंत्राटदार आहे. ते माझ्यासोबत उपोषणाला बसले एका अधिकाऱ्याच्या विरुद्ध. त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला, ठाण्यावर गुन्हे दाखल करत नाही. हे काय मजा काय का? SP त्याच्यानंतर तुमचे यवतमाळचे विशेष महापोलीस निरीक्षक हे आहेत कशासाठी? याच्यावर जर वर्चस्व नसेल, ते जर सुपरविजन करत नसतील तर हे पद आहेत कशासाठी? हे आहे कशासाठी हे पद? या सगळे पद खाली करा आणि यानं मनमानी करू द्या ना. आता मी सांगतो, यांनी जेवढेही कामं केलेत याला जे स्टँडर्ड स्पेसिफिकेशन दिले आहेत रेड बुकातले, MORT&H या बुकातले आणि IRC या बुकातले. रेड बुक म्हणजे त्याचं जे त्याला जे स्टँडर्ड दिले त्या कामासाठी, म्हणजे कुठून आणायचं, कसं आणायचं, त्याचे दर काय, त्याच्यावरून ते ठरले जातात. नंतर MORT म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टेशन ही पुस्तक केंद्र सरकारचं आहे. IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेस. एवढे मोठे पुस्तक तुम्ही याच्यात दिले आणि त्याची अंमलबजावणी काहीच नाही. बरं ठीक आहे, अंमलबजावणी करून, पण तुम्ही जे मटेरियल टाकलं त्या मटेरियलचे प्रूफ तर पाहिजे ना. जसं की मी तुम्हाला सांगितलं बा, मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ सचिंद्रजीत साहेब होते. त्यांनी ते पत्र अधीक्षक अभियंत्याला दिलं. अधीक्षक अभियंत्यानं जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या ऑफिसला पाठवलं ना. मग रॉयल्टी क्लिअरन्स प्रमाणपत्र एकाही कंत्राटदाराचं एकाही डिव्हिजन मध्ये यवतमाळ जिल्ह्यात का नाही? मग हे नालायक लोक आहेत का? कलेक्टर, अधीक्षक अभियंता यायच्या प्रमाणपत्राला, यायच्या परिपत्रकाला हे शासन असताना जर किंमत नसेल, मग हे नालायक लोक आहेत ना. कलेक्टर बी नालायक आहे मी सांगतो. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ हे कार्यकारी अभियंता आहेत जे बिल स्वीकारतात. त्याला करोडो रुपये शासनाचे दिले ना. आता इगल कन्स्ट्रक्शन कंपनीकडं त्याच्यावर समिती नेमलेली आहे, ते काम तपासणी करे. त्याला काय म्हणतात काहीतरी माझ्या लक्षात येणं नाव, त्याला सल्लागार कन्सल्टन्सी. अहो त्याला त्याने विचारातच घेतलं नाही. त्याचं पत्र आहे की बा स्टँडर्ड स्पेसिफिकेशन रहित काम आहेत. मग मुख्य अभियंता काय करायला लागले? नालायक आहे का मुख्य अभियंता? त्याचं वर्चस्व. मुख्य अभियंता यांना पुसदला येऊन कोणतं काम चेक केलं आणि कोण्या चौरस मीटर मध्ये केलं? गुणनियंत्रण विभागानं ज्या चौरस मीटर मध्ये लोकेशन मध्ये त्यांनी ज्ञापन वयम काढून दुरुस्त केले, त्या चौरस मीटर मध्ये मानक मापदंड वैशिष्ट्यानुसार मटेरियल काढून दाखवा, मटेरियलचे प्रूफ दाखवा, माझ्यावर BNDC गुन्हे दाखल करा. अहो हे सगळे नालायक लोक आहेत. होय यायचं काही ना, फक्त मला पहा फुलं व्हा, हे फक्त गाडीत बसण्यापुरते, कागद फक्त पैसे आणून कंत्राटदाराच्या फक्त पैसे आणण्यापुरते हे अधिकारी आहेत. एकदा पैसे याच्यात खात्यात जमा झाले की हे स्वतःचे मालक होतात. कागदोपत्री कंत्राटदाराच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. नाही तर मंजूर प्रारूप निविदेला लावून दिलेली खर्चाची टक्केवारी
ज्यात मजुरी, इंधन, सामुग्री, रॉयल्टी, डांबर, CIDI पाईप म्हणजे सिमेंट लोखंड याच्यावर जे टक्केवारी दिली लेबर कंपोनंट नुसार ते त्यांनी दाखवा त्याच्यात. अहो जे टेंडरला जे नियम दिलेत, शर्ती अटी दिल्यात, मला हे सांगा, एक साध्या भाषेत सांगतो. इनोलप 1 म्हणजे कंत्राटदार, इनोलप 2 म्हणजे तुमचा शासन. आता हे नवरा बायको झाले. इनोलप 1 म्हणजे बायको झाली, इनोलप 2 म्हणजे नवरा झाला. मला बायकोनं नवऱ्याला दबाव का हो? मी साध्या भाषेत सांगायला लागलो. म्हणजे त्या कंत्राटदारांना 500 रुपयाच्या बॉन्डवर जे हमी दिली की तुमच्या टेंडरला जे नियम शर्ती अटी दिलेल्या आहेत मी त्याचं पालन करेल, याचं मी ॲफिडेविट देतो. मग ते त्या चौरस मीटरमध्ये का नाही? मग काही नसताना, मटेरियल प्रूफ नसताना, डांबराची बिलं नाही, सिमेंटची बिलं नाही, स्टीलचे बिलं नाही, गौण खनिजाचे बिलं नाहीत, रेतीची बिलं नाहीत, कुठलेच मटेरियल प्रूफ नसताना यांनी पेमेंट केलं कसं? जेवढा मोठा विषय आता आपण ऐकला, किती मोठा भ्रष्टाचार असेल, कशा प्रकारे जे राजकीय हस्तक्षेप यामध्ये येतो हे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर दिसून आलं. नेमकं सद्यस्थितीमध्ये पोलीस स्टेशन पुसद जे वसंतनगरचं आहे, वसंतनगर पोलीस स्टेशन पुसद यांच्या मार्फत नेमकं तुमच्या प्रकरणामध्ये काय कारवाई करण्यात आली, त्यांच्या मार्फत तरी तुम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला का? मी एवढी मेहनत घेतली, उपोषण केले, आंदोलन केले, त्याच्यानंतर गुन्हे दाखल करण्यासाठी यांनी रिपोर्ट दिला, परंतु आदरणीय सन्माननीय ठाणेदार वसंतनगर पोलीस स्टेशन यांचं मला कुठलंही बोलवणं नाही. अहो हे नालायक माणसं आहेत का हो? ठेकेदार तुमचे ठाणेदार बी 19 तारखेला रिपोर्ट दिला, स्वतः कार्यकारी अभियंत्याच्या अधिकारावरून उपअभियंत्यानं ठाणेदार गुन्हे दाखल करत नाही. अहो हे ठाणे चालवायले कशासाठी? तुम्ही हप्ते घ्यायसाठी, गरीब लोकांवर अन्याय करायसाठी? तुमचा कायदा, शांतता, सुव्यवस्था तुमची आहे कुठं आहे? तुम्ही कायद्यानं चालायसाठी आहे ना. मग PK जाधववर 19 तारखेला जो रिपोर्ट दिला मान्य ठाणेदाराने, तो त्याच्यावर गुन्हे दाखल का नाही केले? द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कोणी द्यावं ना? 9 दिवस लागते तुम्हाला. आजचा 8वा दिवस आहे, 19 आजची 26 तारीख आहे. 8 दिवस लागते तुम्हाला गुन्हे दाखल करण्यासाठी. मी आताच पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की बाबा तुम्ही एकूण 1 ते 17 मुद्द्याची चौकशी करा. हे पाहे ओशी आहे माझ्यापाशी. कशासाठी? आता हा जो प्रकरण आहे या प्रकरणाची चौकशी वसंतनगर पोलीस स्टेशन जे ठाणेदार यांच्या मार्फत कुठपर्यंत आणि कशा प्रकारे करण्यात आली, एक बाजू त्यांची सुद्धा आपण आपल्या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न करू. बघू आता जे तक्रारदार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज 8 दिवस झाले, 19 तारखेला तक्रार दिली. तक्रार ही या व्यक्तीने दिली नसून संबंधित जे विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, इथलचे जे कार्यकारी अभियंता आहेत माननीय प्रिया पुजारी मॅडम यांच्या मार्फत ते पत्र केलं. यांच्या आदेशान्वये ते पत्र गेलं, क्लास 1 अधिकाऱ्यामार्फत ते पत्र गेलं, परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर कारवाई न होणे ही किती मोठी शोकांतिकेची बाब म्हणा. 9 जानेवारीला ठाणेदाराला स्वतः रिपोर्ट मी स्वतः दाखल केलाय. त्याच्यावर नाही, ठीक आहे, माझ्यावर नाही केली, पण स्वतः कार्यकारी अभियंत्याच्या आदेशाने उपकार्यकारी अभियंत्यानं तुम्हाला रिपोर्ट दिला ना. हा तर प्रायव्हेट माणूस आहे. म्हणजे प्रायव्हेट माणसाला बी या राजकीय आमदारांचं, खासदारांचं केवढं पाठबळ असू शकते. याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? हे सगळा जेवढा निधी येते हे सगळा कंत्राटदाराच्या खात्यात जमा करायचा आणि कंत्राटदाराने पैसे काढून यायला पुरवायचे. याच्याशिवाय काय आहे? याच्याशिवाय असं होऊ शकत नाही. मी तुम्ही याच्यात घुसा, तुम्ही पहा, तुम्हाला दिसते, मला सांगायची गरज नाही. लवकरच या प्रकरणासंबंधी आणखी जेवढे भाग आहे, ज्याप्रमाणे जे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी मॅडम आहे, ज्याप्रमाणे आज जे वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत त्यांची सुद्धा बाजू, ज्या उप अभियंत्यामार्फत हे जे पत्र देण्यात आले, नाव काय त्यांचं? अनिल राठोड, त्यांची सुद्धा बाजू आपण आपल्या चॅनलवर मांडण्याचा एक प्रयत्न करू. बघू आता तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, कंत्राटदारावर पोलीस स्टेशन ठाणेदार, एक पोलिसांचं जर आपण ब्रीदवाक्य बघितलं, सदरक्षणाय खल निग्रहणाय, सामान्य जनतेच्या रक्षणासाठी आणि जे वाईट प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांच्या वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी हे जे पोलीस बळ निर्माण केलेलं आहे, सद्यस्थितीमध्ये तशी कोणतीही बाजू आपल्याला पोलीस स्टेशन मार्फत या प्रकरणामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि बहुतांशी प्रकरण अशाच प्रकारे आपल्याला घडताना दिसतात.
या समोरची सुद्धा बाजू आपण लवकरच आपल्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्याकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. आणि हे प्रकरण इथेच संपले नसून आणखी ह्याचे बरेच शृंखला बरेच भाग राहिलेले आहेत, ते सुद्धा बघा. माझी एवढी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला की प्रदीप कनिराम जाधव यांच्यावर गुन्हे दाखल केलेला मला FIR द्या. मला बाकी कोणी बोलायचं नाही. त्याच्यात पहा किती मासे अटकतेत. आमदार BJPचे कार्यकर्ते आणि हे जे पदाधिकारी भोकरचे, पुसदचे आणि यवतमाळचे कसे अटकतेत तुम्ही पहा. मी 17 अटीचं म्हणजे मुद्द्याचं पत्र दिलं, त्याच्या सर्व डिटेल दिलेलं आहे मी. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.